नमस्कार मंडळी. भारतभर वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक सुवासिनी, प्रत्येक स्त्री हा सण मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा करत असते. पण याच्या मागे काही सांस्कृतिक गोष्टी असतात किंवा काही धार्मिक गोष्टी असतात. या सगळ्या बाजूला ठेवून आपण एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आजचा हा सण समजून घेऊया. आता वटपौर्णिमेसाठी म्हणजे सगळ्यात एक जनरली गोष्ट असते, सत्यवान सावित्रीची एक कथा आहे. तिच्यावरून आपण ही परंपरा पुढं चालवत नेतोय. म्हणजे वडाची पूजा करतोय. आता प्रत्येक देवी देवताचं एक कोणतं तरी झाड असतं. म्हणजे प्रत्येक झाडामध्ये कुठला ना कुठला देव वसलेला आहे. पिंपळामध्ये जसं विष्णू नारायण आहेत किंवा लक्ष्मीनारायण म्हणतो आपण त्यांना. उमरीमध्ये म्हणजे औदुंबरमध्ये दत्तगुरू आहेत. तसंच कडुलिंबामध्ये येडूआई आहे. म्हणजे प्रत्येक झाडामध्ये औषधी गुण पण आहेत आणि प्रत्येक झाडाला देवाचा दर्जा दिलेला. त्याच्यामुळे झाडाची पूजा करणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये विशेष किंवा वेगळं असं काहीच नाही आहे. पण आपण फक्त पूजा करून एका दिवसापुरतंच त्याचं महत्त्व जाणून घेतो आणि तिथलं तिथं सोडतो. आजच्या व्हिडिओची फक्त उद्देशच असा आहे की आपण फक्त एका दिवसापुरती पूजा न करता अखंड आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत झाडांची सेवा केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, झाडं लावली पाहिजे, ती जोपासली पाहिजेत. आणि वडाच्या झाडाचं एक विशेष आहे, म्हणजे वडाचीच पूजा का केली जाते ह्याचं एक विशेष आहे. वडाच्या ज्या पारंब्या आहेत त्या स्वतः खोडाला आधार देण्याचं काम करत असतात. म्हणजे ते बहुवर्षीय वाढणारं झाड आहे आणि ते जास्तीत जास्त दिवस आपल्याला ऑक्सिजन किंवा इतर कुठल्याही गोष्टी देत असतं. त्यामुळं वडाचीच पूजा केली जाते आवर्जून. वडाला अमाप आयुष्य आहे. म्हणजे 100,000 वर्ष ते जगत असतं आणि ते कधीही पडत नाही, कारण त्याला त्याच्या शाखांचाच आधार भेटत असतो. आमच्या गावच्या शाळेमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहानं वृक्षारोपण केलेलं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी. म्हणजे या मुहूर्तावरती कुठेतरी एक छोटीशी का होईना चांगली सुरुवात झालेली आणि लहान मुलांमध्ये इतके चांगले संस्कार आपणच घडवायला पाहिजेत. आपण शेतकरी आहोत, आपल्या झाडांचं महत्त्व जाणलं पाहिजे आणि ते संस्कार आपल्या मुलांमध्ये पण रुजवले पाहिजेत. यामुळं फुल ना फुलाची पाकळी आपल्या देशाला किंवा आपल्या सृष्टीला सुजलाम सुफलाम करण्याचा आपण छोटासा संकल्प करूया. आणि तुमच्या गावामध्ये असे उपक्रम राबवले जातात का ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही कुठले झाडे यावर्षी लावणार आहेत ते सुद्धा कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा. मातेला आपल्याला एवढं सगळं दिलं, एक छोटंसं झाड लावून आपण तिचे ऋणी होण्याचा प्रयत्न करूया.